हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या बीड जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आज शब्द सुचानात बोलायला वाह, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलं। मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो। आज मला गर्व वाटतोय, मी मराठा जातीत जन्म घेतला त्याचा आम्हाला अभिमान आणि गर्व वाटतोय। आज ऊर भरून आलाय, आज छाती सुद्धा फुगली। लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कसं थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकवलं। आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांच्या चरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक। बीड जिल्ह्याने हवाच तैट केली सगळी। तैट हवा झाली, तैट त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा। गचपणे गुचपणे कसले येडेवणे करायचे। नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे, तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे। 20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं, शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात कामाला आहे। पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडं 50 किलोमीटर आणि इकडं 100 किलोमीटर पॅक। ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती। आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणाने आवाहन करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण, हा मराठ्यांचा आक्रोश बघा। इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय, आक्रोशाकडे बघा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।